ती म्हणजे गणेश नाईक यांनी शिंदेंना दिलेल्या इशाऱ्याची। भाजप पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिला शिंदेंचा टांगा पलटी करेन असं म्हणत वनमंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात दंड थोपटले। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये नाईकांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केले। तर राज्य सरकार स्थापनेनंतर शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष समोर आला होता। महापालिकेत तो आणखी उफाळून आलाय। नवी मुंबईमध्ये युती न झाल्यानं शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होतीये आणि यासाठी शिंदेंचे शिलेदार नवी मुंबईत ठाण मांडून आहेत। पण स्वतः शिंदेंकडून सुद्धा जोरदार प्रचार केला जातोय। तर गणेश नाईकांनीही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे आणि यामुळे दोघांमधील सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही। आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार। पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेन आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेन, फरार नाही बेपत्ता करून टाकेन। मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे। नवी मुंबईतील जनता त्यांना नाकारणार आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्या निराशेपोटी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। 2 दिवस एकनाथ शिंदे साहेबांना जो प्रतिसाद नवी मुंबईत मिळत आहे हे पाहून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे। तुमच्याकडे घनकचऱ्याची व्यवस्था नाहीये, STPची व्यवस्था नाहीये। खासदारांनी खूप मनावर घेतलंय। अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल ना, तुझ्या हिंमत असेल ना तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो, पुढच्याला तू आहेस का बघ। ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज। भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या ताकदीने उभा राहा, माझी खासदार लावून लागेल। नवी मुंबईमध्ये भाजप नाही आहे, BJP नाही आहे, NJP आहे, नाईक जनता पार्टी। नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि मूळ भाजप असतील अशी आमची युती आहे, त्यांच्या विरोधात NJP नाईक जनता पार्टी अशी निवडणुकीला उभी आहे आणि आता हार तर नक्की आहे। मग अशा पद्धतीने वक्तव्य करायची की त्यांना सवय आहे आणि दरोडेखोर चोर अशा पद्धतीचे भ्रष्टाचार, आता जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये। तर या मुलाखतीमध्ये नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदेंना सुद्धा टार्गेट केलं। त्यांना माहिती आहे की गणेश नाईक ही आपल्या भविष्यकालच्या अनुषंगानं असलेली दुःखरी नस आहे, थ्रेटच आहे। आता भारतीय जनता पक्षाने जर का केंद्रीय नेतृत्व ठरवलं तर कल्याणचा खासदार सुद्धा भाजपचा होईल आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल। माझ्या नांदाला लागला ना तर गणेश नाईकचं काही शिल्लक काही नाही राहिलं। आय एन्जॉयड माय लाईफ। आय एम 75। मी मेंटली फिट आहे, शरीराने फिट आहे, सोशली पॉलिटिकली गरजेवढे इकॉनॉमिकली मी शांत जगतो। ईडीची धाड पडेल, ITची धाड पडेल, CBIची चौकशी, मला काही चिंता नाही आहे। सगळ्या सगळं ओपन आहे, खुली किताब आहे। धास्ती त्यांनाच आहे आणि लिहून ठेवा भविष्यकालामध्ये यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवलेला आहे। लवकरच तो म्हणजे आजचं मरण उद्यावर आहे।